रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 40 ते 42चा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावी ही नम्र विनंती. हे अपार जे गगन वर्तया ही होईल मान, परी अगाध भले गण हृदयांचे. या ओव्यामध्ये अर्जुनाच्या मनात आपल्या गुरुबद्दल असलेला आदर आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची थोरवी दिसून येते. या ओवीचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. हे आकाश अथांग आणि अपार आहे असे आपण म्हणतो, पण कदाचित त्या आकाशाचाही मोजमाप करता येईल. परंतु या द्रोणाचार्याचे हृदय इतके अथांग आणि खोल आहे की त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. आकाशापेक्षाही त्यांचे हृदय खूप मोठे आहे असे अर्जुन म्हणत आहे. परी अमृत ही विटे की काळ वसे वज्र फुटे, परी मनोधर्मू न लोटे विकरविला हा. या ओवीचा अर्थ पुढील प्रमाणे. अर्जुन पुढे म्हणतो की कदाचित अमृताची गोडी काळानुसार कमी होईल, विटेल किंवा काळाच्या ओघात कडक वज्रही फुटून जाईल, परंतु या महापुरुषाचा मनोधर्म, निर्णय किंवा स्वभाव मात्र कधीही ढळणार नाही. त्यांनी एकदा जे ठरवले किंवा जो विकार भाव धारण केला तो बदलणे अशक्य आहे असे अर्जुन आपल्या गुरुबद्दल म्हणत आहे. अर्जुनाचे आपले गुरु द्रोण यांच्यावर नितांत प्रेम आहे. तो आपल्या गुरुला कसे मारावे या विचारात पडलेला आहे. त्याला असे करणे पाप वाटत आहे. त्यामुळे तो कृष्णाशी विनवणी करत आहे की हे कृष्णा, मी आपल्या गुरूंचा वध कसा करू? ज्यांनी मला मोठे केले, मला धनुर्विद्या शिकवली, त्यांना मी कसे मारू असे तो म्हणत आहे. स्नेहा लागी माय मनी पेते किरू होय, परी कृपा ते मूर्त आहे द्रोणी ये. हा ओवींचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. आपण प्रेमासाठी माया किंवा आई असा शब्द वापरतो, हे बरोबरच आहे, पण प्रत्यक्ष कृपा जर सगुण रूप घेऊन अवतरली असेल तर ती या द्रोणाचार्याच्या रूपाने समोर उभी आहे. थोडक्यात ते दयेचे आणि कृपेचे साक्षात मूर्तिमंत स्वरूप आहेत असे अर्जुन श्रीकृष्णाला म्हणत आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक वरदेहार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढील ओव्यांसाठी शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला सर्वात प्रथम व्हिडिओ प्राप्त होतील. धन्यवाद माऊली.